नमस्कार, मी प्राध्यापक दिलीप कुमार आपल्या सर्वांचं स्वागत करतो नो युअर प्लांट सिरीजमध्ये. चला तर आज पाहूया मॅलॅक्रा कॅपिटाटा म्हणजेच रानभेंडी, परदेशी भेंडी किंवा भुरभेंडी या वनस्पतीबद्दल. ही मालवेसी कुळातील एक औषधी गवताळ झुडूप वनस्पती असून उष्णकटिबंधीय भागात रस्त्याच्या कडेला, शेतजमिनीच्या कडेला आणि उघड्या माडरानावर सहज आढळते. याची मूळ उत्पत्ती उष्ण अमेरिकन प्रदेश असून आता भारतात अनेक भागात नैसर्गिकरण झालेली बघायला मिळते. याच्या झाडाची उंची अर्धा ते 1.5 मीटर उंच, खोड व पानावर ताऱ्यांसारख्या केसांची दाट लव असते. पाने अंडाकृती ते 3 ते 5 खंडित, तर फुलोरा डोकीसारखा घन म्हणून कॅपिटाटा नाव. फुलं लहान, पिवळसर, बोटीसारख्या मोठ्या हरित उपांगे ब्रॅक्ट्समुळे फुलोरा ठिपक्यासारखा उठून दिसतो. बिया लहान, जाळीदार रेषा असलेला आणि फुलोरा वर्षभर पाहायला मिळू शकतो. पारंपरिक पातळीवर पान खोडांच्या चढीत कफ, खोकला, सौम्यताप, त्वचारोगातील खाज, दाह शांत करण्यासाठी लेप म्हणून वापरायचे उल्लेख आढळतात. शीतल, सौम्य, दाहशामक व कफ निस्सारण गुणधर्म मानले जातात. तसेच मधमाशा व फुलपाखरांना आकर्षित करणारी मदस्रोत वनस्पती म्हणूनही महत्त्व आहे. घरगुती प्रयोग टाळावेत. स्थानिक वैद्यकीय सल्ल्याशिवाय सेवन करू नये. धन्यवाद.